नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही आता गाडा सराईच्या पुढं सागर टोला आणि सागर टोल्याच्या पुढं आता बोंदर मार्गे आम्ही समनापूर रामनगर असं महाराजपूर इकडं निघू राहिलो. थोडासा दिंडोरी चावी मार्ग जर गेलं तर 35 किलोमीटर अंतर वाढतंय आणि आम्ही चाललो या मार्गाने जर गेलो तर 35 किलोमीटर अंतर कमी पडतंय. त्यामुळं मग आम्ही समनापूर मार्गे चाललेलो आहे. रामनगरला निघणार आणि रामनगरहून महाराजपूर अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. हर नर्मदे हर. आता आम्ही बेंदर येथून निघाल्यानंतर पुढं आम्हाला एक डोंगर लागलाय. पहाडी आहे, जंगल आहे. त्या जंगलातून आम्ही समनापूरच्या दिशेने चाललो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे नर्मदे. मध्य प्रदेशात खूप सुंदर जंगल आहे. म्हणजे पर्यावरणाचा जो समतोल आहे तो राखण्यासाठी मध्य प्रदेश शासनाने खूप चांगले प्रयत्न केलेले दिसतात. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर के नर्मदे हर नर्मदे हर. हां, आम्ही आता बेंदर गावातून जेवण करून आता समनापूरच्या दिशेने चाललो. समनापूरला मी पोहोचू असं वाटत नाही, कदाचित मागे राहू, पण चाललो त्या दिशेने. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही दुपारी बेंदोर येथे जेवण केल्यानंतर माणिकपूर येथे आलो. बेंदूर येथून 8 किलोमीटरवर. तर माणिकपूर येथे आल्यानंतर हे जे घर आहे त्या घरातल्या ह्या 2-3 मुली आम्हाला रस्त्यात आडव्या झाल्या की बाबाजी यहाँ आइए, यहाँ रुकिए, आपकी सब कुछ व्यवस्था हम कर देंगे. आणि मग त्यांच्या आग्रहास्तव आम्ही इथं थांबलो. त्यांची आजी पण होती आणि ह्या घरामध्ये. आणि इथं अजून पण त्यांचं एक दुसरं पण घर आहे. ते म्हणून आम्ही तुम्हाला सर्व व्यवस्था करू, जेवणाची, राहायची. मी खूप आग्रह केला त्यांनी, म्हणून मग आम्ही इथं थांबायचा निर्णय घेतला. आणि हे त्यांचं घर आहे. आणि त्या घरामध्ये आता इथं आमचे परिक्रमावासी पुढे येऊन बसलेले. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि नर्मदे हर ह्या छोट्या मैया आहे, यांनी आम्हाला आग्रह केला आणि थांबवलं कि बाबाजी रुको, रास्ते में आ गया है, बीच रास्ते हमारे लिए. और वो ये छोटी मैया की दादी और मैया मम्मी है उनकी, इन सब ने हमको यहाँ रुका था. नर्मदे हर मैया नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर.